हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे. आता सॉन्ग कोणतं आहे, कसं आहे ते तुम्हाला आपल्या थोडं समोर प्री व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. सॉन्ग तर एकदम जबरदस्त झालेल्या सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त युनिक आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं आहे, थोडं स्किप करायचं नाही मित्रांनो. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही, कारण जो आजचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये 2 सिक्रेट ट्रिक्स आहेत, जेणेकरून जो आपला व्हिडिओ आहे तो ॲक्युरेट आणि बरोबर होणार आहे. जर त्या तुम्ही सिक्रेट ट्रिक मिस केल्या तर तुमचा व्हिडिओ आहे ते बरोबर होणार नाही. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायच्या, व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आजचा आपण जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, प्रीसेट तर नाही बट मटेरियल यूज केलंय, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा. जर तुमच्याकडे कॅपकट, आज सध्या आता कॅपकटचा खूप इश्यू येत आहे नेटवर्क इररचा, ते सुद्धा आपण फिक्स केला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. कॅपकट प्रो दिलेला आहे, आज सकाळीच दिले, तिथून जाऊन फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. बाकी मटेरियल सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, प्लस व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करायचंय. तर मित्रांनो, चला कुठल्याही वेळा घालत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. एडिट करायचं सॉन्ग एकदम जबरदस्त ट्रेंडिंग असणार आहे मित्रांनो. आणि आपलं जो आजचा व्हिडिओ तर ते तुम्ही अगोदर थोडे डेमो व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचे सॉन्ग एकदम जबरदस्त आणि ट्रेंडिंग असणार आहे मित्रांनो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर ते आपल्याला कॅपकटवरती एडिट करायचं मित्रांनो. आता कॅपकट मित्रांनो कसं आहे, आजच्या 2 ते 4 दिवसामध्ये कॅपकटचा अपडेट आलेला आहे मित्रांनो. न्यू व्हर्जन अवेलेबल आलेला आहे. आणि जे आपलं कॅपकटचं न्यू व्हर्जन आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये जे आपलं कॅपकट आहे तर ती डाउनलोड करून घ्या मित्रांनो. आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आणि मित्रांनो, आपल्याला कॅपकट यूज करायचे म्हणल्यावर कॅपकट लागणार आहे VPN. आणि मित्रांनो, VPNमध्ये मी पॉक्स VPN यूज करतोय, तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. जर बाय चान्स तुम्हाला कोणत्या VPNमध्ये प्रॉब्लेम आला तर 100% पॉक्स VPN यूज करून बघा. पॉक्स VPN एक नंबर चालते, कारण मी स्वतः पर्सनली यूज करतोय. आणि मित्रांनो, माझी पॉक्स VPN तर ते मी ऑलरेडीच कनेक्ट करून घेतलेलं आहे, म्हणजे नंतर टेन्शन नको. ओके, माझी VPN कनेक्टेड आहे. आता जे आपलं कॅपकट प्रो आहे तर ते कॅपकट प्रो आपण ओपन करून घेऊयात मित्रांनो. एकदम जबरदस्त कॅपकट आहे, सर्वांनी डाउनलोड करून घ्या. काही सुद्धा नेटवर्कचा इरर वगैरे येत नाही, अगोदरच सांगतो. ओके, सिंपल ते न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायच्यानंतर 16 सेकंदाचा तुम्हाला व्हिडिओ दिला असेल. हा आहे बीट्सचा व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये. ओके, हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्या, प्लस आता कॅपकटमध्ये ॲड करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही इंटरफेस बघायला भेटा बीट्सचा. ओके, सिंपलमध्ये काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायची, इथे एक ऑप्शन असणार बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. ओके, म्हणजे सॉन्ग आणि व्हिडिओ दोन्ही आपल्याला सेपरेट करून घ्यायचे. आता व्हिडिओ म्हणजे व्हिडिओवर बीट्स लावू शकत नाही, त्यामुळे आपण साऊंडवर बीट्स लावायचे. ओके, सॉन्गवरती क्लिक करायचे, साऊंडवरती क्लिक केल्याच्यानंतर बीट्सवरती यायचे. आता इथं आपल्याला बीट्स बघायचे. ओके, इथं आपला बीट असणार, जिथं बीटचं नाव येईल इथं आपला बीट असणार. ओके, हा बीट आहे. ओके, इथं एक दुसरा आहे आणि इथं एक तिसरा आहे. ओके, इतके 3 बीट इथं ॲड केले. थोडं ह्याला स्ट्रेच करून घ्या, अशा प्रकारे समोरची बीट लावा, सोपं जाईल आपल्याला. हो का, आता इथं एखादा बीट असेल, हे बघा इथं एक बीट आहे. ओके, इथं झाला. ओके, इथं थोडं बघूया आता आपण, इथं एक बीट आहे, हा झाला. लगेच समोर एक दुसरा बीट आहे. ओके, लगेच इथं एक तिसरा बीट आहे. ओके, इथं एक आहे चौथा, इथं असणारे 5वा, इथं एक असेल आता 6वा बीट. ओके, इथे 6वा बीट आहे.
इथं आहे 7वा बीट. ओके, इथे बघून घेऊयात वाटतं परत एकदा आपण. इथं एक आहे आणि इथं एक आहे. ओके, आता इथे थोडा मोठा असणार इथं एक बीट आहे, लगेच इथं एक आहे, लगेच इथं एक बीट आहे. सर्वांनी मित्रांनो व्हिडिओ आणि बीट बरोबर ॲड करून घ्या. व्हिडिओ सर्वांनी लास्टपर्यंत बघा, कारण थोडी इकडे चूक झाली का व्हिडिओ बरोबर होणार नाही. हे बघा, इतके बीट आपण ॲड केले. इथं एक असणार, त्यात आपलं बीट ही इथं एक आहे. ओके, इथं एक असणार आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. ओके, इथं एक आहे, इथं एक आहे. झाली. तर गाईज आपले जेवढे बीट आहेत तर ते आपण एक एक करून ॲड करून घेतलेले आहेत. हे बघा, बीट्स काय सुद्धा अवघड नाहीत मित्रांनो. ओके, आणि काय करायचं, व्हिडिओची एंडिंग कट करून घ्यायची, नंतर आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. ओके, काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला तुम्हाला सांगतो मी. डायरेक्ट यायचं आहे इथं 6 सेकंदापाशी. ओके, डायरेक्ट 6 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 6 सेकंदापाशी आल्यानंतर इथे एक आपल्याला स्प्लिट करायचं आहे व्हिडिओ. ओके, व्हिडिओ स्प्लिट करायचं आहे आणि काय करायचं, इथून पुढे जेवढे काय आपले व्हिडिओ आहेत म्हणजे बीट्स आहेत ते बीट्स वाईज आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्प्लिट करून घ्या मित्रांनो. आणि काय करायचं विषय तुम्हाला सांगतो थोडं समोर. अशा प्रकारे जे आपले स्प्लिट आहे ते स्प्लिट करून घ्यायचं आहे. ओके, स्प्लिट करून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो विषय काय करायचं आहे. आपण अगोदर स्प्लिट तर करून घेऊयात. ओके, नॉट रिप्लेस आपल्याला स्प्लिट करायचं म्हणून. हे बघा, आणि अडचण कोणाला काय सुद्धा आली तर बिंदासली कमेंटमध्ये विचारा मित्रांनो. आपण कमेंटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करत असतो. ओके, इथं आपण बीट वाईज आपले जे व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ आपण स्प्लिट करून घेऊयात मित्रांनो. आणि मित्रांनो, आत्ता आपली भीम जयंती येत आहे जवळच. आता इथून पुढे तुम्हाला सगळे भीम जयंतीचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवरती. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, तुम्हाला अगोदरच सांगतोय, नंतर प्रॉब्लेम नको. ओके, अशा प्रकारे स्प्लिट करायचं. ओके, आता हा जो व्हिडिओ आहे एक नंबर सगळ्यात मोठा, त्या मोठ्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं स्क्रॉल करायचं, ते ऑप्शन असणार बघा रिप्लेसचं, यावरती क्लिक करायचं मित्रांनो. फोटोजवरती यायचं आणि तुमची जिथं काय फोटोचा अल्बम असेल ते अल्बम ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं एक सिंपलमध्ये फोटो ॲड करायचा. सिंपल मला हा फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं, फोटोला एकदम बरोबररित्या एकदम रेशोमध्ये ॲड करून घ्यायचं. ही बघा अशा प्रकारे. ओके, इतकं झालं. आता काय करायचं सांगतो मी. इकडे सुद्धा तुम्ही फोटोज ॲड करून घ्या, म्हणजे रिप्लेस करून घ्या. तुम्हाला एक एक दाखवत बसलं खूप टाईम. अशा प्रकारे तुम्ही फोटो आपले जे आहेत ते रिप्लेस करून घ्यायचे. आता काय करायचं आहे, थोडं समोर यायचं मित्रांनो. आता आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्हचे फोटो लागणार आहेत. ओके, आता नेमके बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं कुठून, खूप जणांना माहीत नसेल, एक सिंपल ट्रिक सांगतो. ओके, क्रोमवरती यायचं मित्रांनो. आपल्याला क्रोमवरती आल्यानंतर सिंपल इथं वर काय करा, एक सर्च आयकॉनमध्ये काय करायचं, तुम्हाला बीजी नुसतं नाव सर्च मारायचं, बीजी बॅकग्राऊंड रिमूव्हर. ओके, नुसतं बीजी मारून घ्या, काय त्याचा प्रॉब्लेम येत. काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथे ऑप्शन आहे बघा, 2 नंबरची वेबसाईट आहे ॲडोबीची, फ्री इमेज बॅकग्राऊंड रिमूव्ह ॲडोबे एक्सप्रेस. सिंपल ही जी वेबसाईट आहे मित्रांनो, यामध्ये जाऊन तुम्ही आपले जे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करून घ्या मित्रांनो. नाही त्याची ॲप्लिकेशन सुद्धा आहे, ॲप्लिकेशनवरती सुद्धा आपल्याला याचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येतं. कारण मित्रांनो ॲडोबीची वेबसाईट का, कारण ॲडोबीच्या वेबसाईटमध्ये काय होतं, जी आपली फोटोची क्वालिटी असते तर ती फोटोची क्वालिटी थोडीसुद्धा कमी होत नाही. कारण मी जास्त करून ॲडोबे एक्सप्रेसचीच वेबसाईट यूज करतो, त्यामुळे सांगतो मित्रांनो, याला कोणतेसुद्धा बॅकग्राऊंडचा आणि क्वालिटीचा इश्यू येत नाही. हे बघा, इथं अपलोड फोटोवरती क्लिक करायचं, फोटो अपलोड करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं. ओके, काय अडचण नाही ते बिंदासली कमेंटमध्ये विचारा. आता आपण डायरेक्ट व्हिडिओवरती येऊयात मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, हा जो 1 नंबरचा बीट आहे, 1 नंबरची बीट पशी यायचं मित्रांनो. एक काय करायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं. आता हा तुम्ही जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले फोटो आहे तर ते फोटो तुम्हाला डाउनलोडवरती बघायला भेटणार आहे. ओके, अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे इथं फोटो ॲड केला, फोटो थोडी साईज वाढून घ्या अशा प्रकारे वाटलंच तर इतकी. ओके, हा फोटो आहे, ह्या फोटोची लेंथ 6 सेकंदापर्यंत वाढवायची इथपर्यंत. ओके, 2 नंबरचे बीट पशी यायचे मित्रांनो. 2 नंबरचे बीट पशी आल्यात, ओव्हरलेवरती क्लिक करायचे. परत काय करायचं मित्रांनो, एक फोटो ॲड करायचा. हा फोटो तुम्हाला सेंटरला ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. थोडं वाटलं झूम करून घ्या अशा प्रकारे. आता काय करायचं, 3 नंबरचे बीट पशी यायचं आहे गाईज. आणि प्रत्येक फोटोची लेंथ 6 सेकंदापर्यंत असली पाहिजे. ओके, लास्ट मोस्ट ऑफ 3 नंबरचे बीट पशी यायचं. इथे एक फोटो ॲड करायचा आहे. हा फोटो आपला जाणार आहे इकडच्या साईडला. ओके, लेफ्ट साईडला. हे बघा अशा प्रकारे. थोडं अलीकडे घेऊयात वाटलंच तर. हे बघा, याचा थोडा इकडं, हा थोडा इकडे घेऊयात आणि हा थोडा इकडे घेऊयात आपण, म्हणजे एकदम जे फोटो आहे ते एकदम फोटो बरोबर बसूच तर आहे मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे. फोटो थोडे लहान मोठे झालेत, तुम्ही तुमच्याकडून बसून घ्या. ओके, आणि काय करायचं आहे, प्रत्येक फोटोची लेंथ 6 सेकंदापर्यंतच वाढून घ्यायची आहे. इतकी वाढवलेली आहे. आता बाकी तुम्हाला यामध्ये कुठं कोणता कसा ॲडजस्ट करायचा, काय करायचं सगळं सांगणार आहे मित्रांनो आपल्या मेन व्हिडिओवरती, कारण इथं सांगायला प्रॉब्लेम येऊ शकते. ओके,
तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहोत. ही बघा काय करायचं ते ओव्हरलेस पशी यायचे मित्रांनो. सिंपल एक नंबरचा जो ओव्हरले फोटो आहे या ओव्हरले फोटो पशी यायचा आहे. सिंपल या फोटोला एक की द्यायची मित्रांनो. इथं की दिली, की दिल्याच्यानंतर थोडं समोर यायचं मित्रांनो इथे. ओके, इथं आल्याच्यानंतर काय करायचं याला इथे एक की द्यायची आहे. सिंपल इथे एक की द्यायची. वाटलं इथली की कट करून आपण एंडिंगला की देऊन टाकूयात. हे बघा अशा प्रकारे अगोदर बघूया ट्राय करून काय होते ते. पहिल्या एक नंबरची की पशी यायचं, याला लेफ्टला सरकून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, सरकून घेतलं तर अशा प्रकारे याचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. काय करायचं आपल्याला सिंपल इथे ग्राफवरती यायचं मित्रांनो. ग्राफवरती याच्यानंतर ह्याला काय नेटवर्कचा इश्यू येत आहे तर आपण ह्याचा इश्यू सांगतो तुम्हाला कसं करायचं आहे. इतकं टेन्शन नाही घ्यायचं. याला काय करायचं अगोदर तर कट करून घ्यायचं. ओके, कट करून घेतल्यानंतर काय करायचं सिंपल कॅप कटला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे. इन्फॉर्मेशनवरती जायचं मित्रांनो. त्याला फोर्स स्टॉप करून घ्यायची. झालं इतकंच आपलं कॅपकट बरोबर होऊन जात आहे. तुम्हाला ओपन करून दाखवतो वाटलंच तर. हे बघा आपण आपल्या कॅपकटवरती आलो तर आपण काय करत परत आता ग्राफवरती क्लिक करत. हे बघा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. इथं क्युअर्ड इन किंवा एज इन नाही तर क्युबिक इन कोणतं पण एक ग्राफ ॲड करून घ्या. ओके, ग्राफ ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे सिंपल या ग्राफवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे या लाईनला घ्यायचे, व्हाईट लाईनला इथं एक ॲड बीट करायचं आणि अशा प्रकारे वरती ठेवून घ्यायचं. हे बघा आवाज कमी करून घ्या नंतर प्रॉब्लेम नको आपल्याला. हे बघा आवाज कमी करून टाकूयात. हे बघा अशा प्रकारे काय आपला ग्राफ तयार होणार आहे. ओके, सिंपल 2 नंबरच्या फोटोवरती याच प्रकारे क्लिक करायचं मित्रांनो. परत स्टार्टिंग की एंडिंग की द्यायची आहे. ओके, ही बघा इथे एंडिंग की देऊयात. स्टार्टिंग की पैसे यायचे मित्रांनो. याला खाली घेऊयात. ओके, खाली घेऊयात जरा भारी दिसतंय, बाकी काही विषय नाही. परत ग्राफवरती यायचे, एक कोणता ग्राफ ॲड करायचे. परत एडिट ग्राफवरती क्लिक करायचे, ॲडजस्टवरती सॉरी इथं ॲडबिटवरती क्लिक करून अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. हे बघा हे वर येऊन जाणार आहे अशा प्रकारे. सिंपल एक सोप्या प्रकारे सांगतो मित्रांनो, काही सुद्धा अडचण नाही आहे. हे का आता आणखीन एक लास्टचा फोटो आहे. लास्टचा फोटो कशी यायचे परत याला सुद्धा एक की द्यायची स्टार्टिंग आणि एंडिंग की. स्टार्टिंग की पैसे यायचे गाईज याला लेफ्टला करून घ्यायचं. सेंटरला यायचे सिंपल काय करायचं तर ग्राफवरती क्लिक करायचं मित्रांनो. ग्राफवरती क्लिक केल्यानंतर कोणता एक ग्राफ सेट करा. ॲडजस्टवरती क्लिक करायचं, इथं एक बीट ॲड करायचा आहे. अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचं आहे. तर आपलं इथं काम झालेलं आहे. ओके, थोडं असं म्हणजे ही बघा अशा प्रकारे थोडंफार ॲनिमेशन तयार झालं का एक नंबर दिसतो. वाटलं काय करा थोडा खालीवर एखाद्यावर फोटो होत असेल का काय करायचं आहे परत आपल्या ग्राफवरती यायचं, ॲडजस्टवरती यायचं आहे. हे जिथं वरी ग्राफ जातं का ही बघा ही ग्राफ इथं वरी जाऊ द्यायचं नाही. याला अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. हे बघा इथं म्हणजे एकदम बरोबर त्या इथं थांबून जाईल. हे बघा अशा प्रकारे. ओके, इतकं करून घ्यायचं आहे. सिंपल झालं. आता काय करायचं आहे हा जो वरचा फोटो आहे वरच्या फोटोला क्लिक करायचं आहे. खाली थोडं स्क्रॉल करायचं. इथं ऑप्शन आहेत बघा तुम्हाला सांगतो मी. एक ऑपोसिटीचं सिंपल ऑपोसिटच्या ऑप्शनवरती क्लिक करा. स्टार्टिंग पैसे यायचं आहे. याची ऑपोसिट जी आहे ते एकदम 0 ठेवायची आहे. इथं एक की ॲड करायची. ओके, की ॲड केली की वा अशा प्रकारे इथं एक की समोर येऊन अशा प्रकारे वाढून द्यायची आहे. ओके, झालं इतकंच करायचं. फक्त इथं याची की म्हणजे की ॲड करून इथं ऑपोसिटी कमी करायची, समोर येऊन ऑपोसिटी फुल करायची. झालं म्हणजे इथं एक ॲनिमेशन आपलं तयार होऊन जाईल. ओके, इतके आपण 3 ॲनिमेशन झाले. आता तुम्हाला सांगतो समोर आपले समोरचे फोटो आहे तर या सुद्धा फोटोला ॲनिमेशन ॲड करायचे म्हणजे ह्याला इफेक्ट ॲड करायचे. काय करायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. परत एक ट्रेंडिंगवरती येऊन डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. ओके, परत समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. थोडा मोठा फोटो आहे. आता ॲनिमेशनवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती आल्यानंतर कॉम्बोवरती यायचं. याला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. बाउन्सी रश सिंपल ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. समोरच्या फोटोपाशी आलात ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. याला पेंड्युलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. एक पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोर याचा थोडा मोठा फोटो तुम्हाला बघायला भेटणार आहे. या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला पेंड्युलम 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. झूम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनवरती यायचं आहे गाईज. एक कॉम्बोवरती येऊन झूम 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे.
याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे गाईज, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. एक पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. पॉपिंग कँडी सिंपल ॲनिमेशन इथे ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी याचे थोडे छोटे फोटो आहेत. या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक कॉम्बोवरती यायचं, बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, याला सुद्धा बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोवरती यायचं, याला सुद्धा बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी या थोडा मोठा फोटो आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती यायचं, याला वेव्ह एम्प्लिफिकेशन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. वेव्ह एम्प्लिफिकेशन सिंपल ॲनिमेशन ॲड करून द्यायचं या फोटोला. याच्या समोरच्या फोटोपाशी थोडा छोटा फोटो मित्रांनो. इथं आल्यानंतर काय करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. एक ट्रेंडिंगवरती यायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती यायचं, याला काय करायचं, डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. एकदम एंडिंगच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. एक तुम्हाला कॉम्बोवरती डायनॅमिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. डायनॅमिक शेक 2 सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. सिंपल. तर मित्रांनो आपले जे फोटो ॲनिमेशन आहेत तर ते सगळे आपण ॲनिमेशन एक करून ॲड करून घेतले. आता व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट बघूयात. ओके, स्टार्टिंग पाशी यायचे मित्रांनो. स्टार्टिंग पाशी आल्यानंतर काय करायचं, इफेक्टवरती जायचं. एक तुम्हाला सांगतो व्हिडिओ इफेक्टवरती यायचे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगवरती एक इफेक्ट बघायला भेटणार आहे. एक डायनॅमिक ग्लो नावाचं काहीतरी आहे, डायमंड ग्लो नावाचा. तुम्हाला सांगतो मी कोणता आहे. हे बघा, ड्रीमी ग्लो नावाचं आहे. ड्रीमी ग्लो सर्च मारून दाखवत वाटलं तुम्हाला. ड्रीमी ग्लो हे बघा अशा प्रकारे आहे. हा इफेक्ट सर्च मारून घ्या आणि ॲड करून घ्या. हे बघा 1 नंबराची हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, आता काय करायचं, परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. एक लेक 1 नावाचा आहे इफेक्ट तुम्हाला सर्च मारायचा आहे. लेक 1. ओके, बघा आपण सर्च मारूयात. लेक 1 सिंपल इफेक्ट सर्च मारायचा आणि हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथे येऊन जाणार आहे इफेक्ट 1 नंबरलाच. ओके, आता परत आपले व्हिडिओ इफेक्टवरती यायचे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर हे कॅपकटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ही मला आवडतच नाही. जी आपण इफेक्ट ॲड केलं का ती इफेक्ट परत इथं बघायला भेटणारच नाहीत. आपल्याला इफेक्ट सगळे सर्चच मारावं लागतात. इतका चिवतेपणा याचा. खोटं नाही बोलत काय, लय डेंजर कार्यक्रम आहे. माणूस कतरून जाते सांगून की बघा आता इफेक्ट कुठून ॲड केले असतील, मी ट्रेंडिंगवरच केले असतील. पण ट्रेंडिंगवर सुद्धा इफेक्ट इथं बघायला भेटतच नाही आहे. जाऊ द्या, तुम्हाला सांगतो. हे बघा फायर प्लेस रिंग्स काहीतरी आहे. फायर प्लेस फायर प्लेस ही बघा आपण सर्च मारून बघूया. ही बघा फायर प्लेस रिसिंग नावाचं एक तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्याकडून सेट करून घ्या. ओके, बाकी सगळे इफेक्टची लेंथ 6 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची. ओके, 6 सेकंदापाशी यायचे मित्रांनो. बॉडी इफेक्टवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. तुम्हाला इथं बटरफ्लाय ड्रीम नावाचे इफेक्ट बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय ड्रीम सिंपल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ एक इतके फोटो आहेत, म्हणजे 1 2 एक 4 फोटोवरती ठेवायची. ओके, काय करायचं मित्रांनो, इथंच थांबायचं 6 सेकंदापाशी. एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचे मित्रांनो. एक स्ट्रोब नावाचा इफेक्ट तुम्हाला सर्च मारून ॲड करून घ्यायचा आहे. स्ट्रोब. ओके, हे बघा स्ट्रोब नावाचा इफेक्ट आहे. सर्च मारून दाखवतो. 1 नंबर लिहून जाईल स्ट्रोब नावाचा इफेक्ट. हा इफेक्ट इथं ॲड करून द्यायचा आहे. ओके, तर आपल्याला आणखी एक इफेक्ट ॲड करायचा, फ्लॅश नावाचा. सिंपल फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी आणि ग्लो तुम्ही तुमच्याकडे सेट करा वाटतं थोडं कमी करून घ्या, जास्त फ्लॅश मारते. ओके, 8 सेकंदापाशी यायचे मित्रांनो. 8 सेकंदापाशी याच्यानंतर व्हिडिओ बॉडी इफेक्टवरती यायचे, ग्लोईंग लाईन्सवरती यायचे. एक क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार. हा इफेक्ट इथे ॲड करायचा. ओके, इफेक्ट त्या 3 फोटोवरती ठेवायचे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचे. टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार. टोटेम फ्लेम्स सिंपल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या 3 फोटोवरती ठेवायची आहे. 11 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 11 सेकंदापाशी आल्यानंतर तुम्हाला सांगतो. इथं आल्यानंतर काय करायचं, इथं एकाच फोटोला आपले इफेक्ट ॲड करायचं. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. एक फॅन्टॉम शिफ्ट नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार. फॅन्टॉम शिफ्ट सिंपल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची त्या फोटोवरती ठेवायचे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचं. एक ग्लोईंग लाईन्सवरती यायचे. फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. हा इफेक्ट इथे ॲड करायचा. इफेक्ट लेंथ या 4 फोटोवरती ठेवायची. ओके, 13 सेकंदापाशी यायचे मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. याला फॅन्टॉम शिफ्ट नावाचे इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. ओके, आता समोर काय ॲड करायची कुठं गरज नाही. इतके आपले इफेक्ट झालेत, बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट. ओके, आता एकदम प्लेन बॅकला यायचे मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी, प्लेन बॅकला तिथं फिल्टर्सवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती आल्यानंतर तुम्हाला फिल्टरवरती क्लिक करून फिल्टरमध्ये जायचं आहे. फिल्टरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च मारायचं 8K नावाचं फिल्टर. सिंपल 8K नावाचं फिल्टर इथं सर्च करून ॲड करून घ्या मित्रांनो. की बघा अशा प्रकारे 8K नावाचं फिल्टर ॲड करायचं. बाकी याची लेंथ तुमच्याकडून सेट करा फोटोच्या वगैरे, म्हणजे जास्त पण ग्लो मारून अशा प्रकारे. आणि एंडिंगपर्यंत लेंथ वाढवायची आहे. परत काय करायचं, स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं. परत फिल्टरवरती यायचं, ग्लो नावाचं फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ मी 40% ठेवली आहे आणि परत याची सुद्धा लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके,
परत फिल्टरवरती यायचं क्लिअर टू नावाचं फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ 50% ठेवली आहे मी 50-55. ही सुद्धा ॲड करून याची सुद्धा लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. ओके, तर सिंपल मित्रांनो आपला जो व्हिडिओ येतो अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. काय करायचं तर AI UHD वरती क्लिक करायचं आहे. इथं AI अल्ट्रा एचडीचा ऑप्शन आहे. ही बघा, याला काय करायचं बंदच ठेवायचं. ही ऑन असेल, याला ऑफ करायचं आहे. बाकी रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचे. फ्रेम रेट 30% या 50% ठेवा. एक बीट रेट 20% ठेवून घ्या. ओके, तर सिंपलवर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं. तर तुमचा व्हिडिओ तुमच्या काहीतरी सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचा जो व्हिडिओ आहे एडिट केलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त होता. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो नेक्स्ट टॉपिक तुम्हाला माहितीच आहे, डॉक्टर बाबासाहेब जयंतीनिमित्त होणार आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे आहे. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट टॉपिक जबरदस्त असणार. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.